नाशिकमध्ये शिक्षक मतदार यादीवर विवेक कोल्हेंचा आक्षेप आहे। मतदार यादीत बोगस मतदारांचा समावेश असल्याचा आरोप करण्यात आलाय। अनेक मतदारांना नोंदणीची कल्पना नसल्याचा आरोप करण्यात आलाय। विवेक कोल्हे नाशिक शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार आहेत। त्यांनी हा आक्षेप घेतलाय। अनेक मतदारांना नोंदणीची कल्पना नसल्याचाही आरोप त्यांनी केला। बोगस मतदान हे मोठ्या प्रमाणात या मतदार यादीमध्ये मतदारांचा शोध घेताना लक्षात आले। त्यामध्ये ड्रायव्हर असेल किंवा शेतात काम करणारा शेतमजूर असेल किंवा कापड दुकानात काम करणारा कर्मचारी असेल, ज्याचा शिक्षणाचा काही संबंध नाही, 3 वर्षाचा शिक्षक म्हणून अनुभव पाहिजे, 19व्या वर्षी तो शिक्षक म्हणून दाखवला गेलेला आहे। आणि ही सगळी बाब गंभीर आहे, लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे। आणि त्याच्याहून धक्कादायक बाब म्हणजे विद्यमान लोकप्रतिनिधीच्याच कॉलेजमध्ये हे सगळे मतदार त्या ठिकाणी आढळून आलेले आहे। आणि याची गांभीर्याने दखल प्रशासनाने त्या ठिकाणी घ्यावी असं माझं स्पष्ट मत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।